Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi and in today's spoken English session, let us learn about parts of the body. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या पाठात आज आपण शरीराचे काही अवयव आणि त्यांची इंग्लिशमधली नावं बघणार आहोत. तसं पाहायला गेलं तर शरीराच्या अवयव बरेच असल्यामुळे त्याची इंग्लिश नावे सगळीच काही इथे कवर होणार नाहीत, पण ठळक आपल्याला माहिती पाहिजेत अशी काही नेम्स नावं आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला जे काही बाह्य अवयव आहेत त्यांची नावं बघूयात. महत्त्वाचं ह्या संदर्भात तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला ती नंतर नक्की विचारू शकता आहात. काही ठळक अवयव आणि त्यांची नावं आपण बघूयात. इंटरनल सिस्टीम्सकडे आपण खूप काही बघणार नाही आहोत कारण मेडिकली खूप नावं असणार आहेत. ती ठळक बाह्य अवयव किंवा काही ठळक अंतर्गत अवयव आहेत त्यांची नावं आपल्याला नक्की ठाऊक पाहिजे. तर सुरुवात करणार आहोत बाह्य अवयव काही. सुरुवातीला बघूयात हेड. HEAD हेड म्हणजे डोके. आता डोकं म्हणलं की जे अवयव येतात त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाचे तेवढे मी कवर करते आत्ता. तर फर्स्ट इज हेड. HEAD हेड म्हणजे डोके. हेअर HAIR हेअर केस जे डोक्यावर असतात. फोरहेड FOREHEAD फोरहेड म्हणजे कपाळ. मग फेस FACE फेस म्हणजे चेहरा. आईज EYES आईज म्हणजे डोळे. EARS इयर्स म्हणजे कान. NOSE नोज म्हणजे नाक. MOUTH माउथ म्हणजे तोंड. चीक CHEEK चीक म्हणजे गाल. चिन CHIN चिन म्हणजे हनुवटी. टीथ हे अनेक वचनी आहे म्हणजे दात. TEETH टीथ. लिप्स LIPS लिप्स म्हणजे ओठ. टंग TONGUE हे स्पेलिंग नीट लक्षात ठेवायचं आहे. टंग कारण उच्चार आहे तसं स्पेलिंग नाही आहे. TONGUE असं स्पेलिंग आहे म्हणजे जीभ. तर आपण नोज पाहिलं. NOSE नोज म्हणजे नाक. तर NOSTRIL नॉस्ट्रिल म्हणजे नाकपुडी. नाकाचाच एक भाग आहे. आता आपण हेडच्या खाली जी बॉडी येते त्याचे जे काही ठळक अवयव आहेत ते बघूयात. नेक NECK नेक मान. शोल्डर SHOULDER शोल्डर म्हणजे खांदा. बॅक BACK बॅक म्हणजे पाठ. आर्म्स. आता आर्म्स किंवा लिम्स असं ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला मराठीत बाहू. आर्म्स म्हणजे दोन्ही हात. बाहू ARMS आर्म्स. HAND हँड म्हणजे हात. मला वाटतं बॅक आपण पाहिलं. BACK बॅक म्हणजे पाठ.
एल्बो, ELBOW, एल्बो म्हणजे कोपर, हाताचे कोपर. चेस्ट, CHEST, चेस्ट म्हणजे छाती. स्टमक, हेही स्पेलिंग नीट लक्षात ठेवायचं आहे. STOMACH, स्टमक म्हणजे पोट. वेस्ट, वेस्ट, WAIST, वेस्ट म्हणजे कंबर. WAIST, वेस्ट म्हणजे कंबर. थाय, THIGH, थाय म्हणजे मांडी. लेग, LEG, लेग म्हणजे पाय. फूट, FOOT, फूट म्हणजे पाऊल. फिंगर्स, FINGERS, फिंगर्स म्हणजे बोटे. आपण आता हँड पाहिला होता, HAND, हँड. तर हाताचे जे भाग आहेत, रिस्ट, रिस्ट म्हणजे मनगट, WRIST, रिस्ट म्हणजे मनगट. पाम, PALM, पाम म्हणजे तळहात. थंब, THUMB, थंब म्हणजे अंगठा. आणि हाताची जी बोट आहेत त्याला फिंगर्स म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे. तर हे काही ठळक अवयव होते. काही महत्त्वाचे अंतर्गत अवयव जी आहेत, ज्याची नावे आपल्याला ठाऊक पाहिजेत, आपण ही वारंवार ऐकलेली असतात नावं. त्यातले महत्त्वाचे म्हणजे लंग्स, LUNGS, लंग्स म्हणजे फुफ्फुसे. हार्ट, हे बऱ्यापैकी आपल्याला माहिती असतं, HEART, हार्ट म्हणजे हृदय. लिव्हर, LIVER, लिव्हर म्हणजे यकृत. नंतर आहे किडनी, KIDNEY, किडनी. मराठीतही याला किडनी असेच म्हणतात. इंटेस्टाईन, INTESTINE, इंटेस्टाईन म्हणजे आतडी. ब्रेन, BRAIN, ब्रेन म्हणजे मेंदू. तर ही काही ठळक बॉडी पार्ट्स होते जे काय आपण पाहिले. तर आय होप दिस session was useful to you, and thank you.